ब्रेकफास्टसाठी काहीतरी हेल्दी असा अंड्याचा प्रकार खायचा आहे, पण त्यासाठी ब्रेड नको. अशा वेळेस घरात असलेली कोणतीही चपाती तुम्ही वापरू शकता आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा छोटासा कट करून घ्यायचा. व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे एका साईडला तुम्ही त्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची. जी सँडविचची ग्रीन चटणी असते ती ग्रीन चटणी आपण ह्या ठिकाणी लावून घ्यायची आणि त्याच्या वरच्या साईडला बॉइल्ड एगचे आपण काप करून ते ॲड करायचे. त्याच्या तिसऱ्या साईडला कांदा, काकडी, टोमॅटो किंवा शिमला असं आपल्याला आवडेल ते भाज्या आपण ॲड करायच्या आणि त्याच्या शेवटच्या म्हणजे फोर्थ स्लाईडला आपण असं छानपैकी चीज स्लाईस ठेवायचं. म्हणजे चीजी यम्मी हेल्दी असा आपला ब्रेकफास्ट मील तयार होतो. वरच्या साईडनं थोडंसं ब्लॅक पेपर, चवीनुसार मीठ, आणखीनच थोडा तिखटपणा पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता. चटणी चांगली चमचमीत आणि झणझणीत असेल ही सँडविच चटणी तर तुम्ही तिखट स्किपही करू शकता. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याला रॅपच्या सारखंच असं फोल्ड करून घ्यायचं. बाहेर मार्केटमध्ये हाच रॅप तुम्हाला 100-150 रुपयाला भेटेल. घरामध्ये असलेलं सिंपल सामानात तुम्ही इझी पटकन 5 मिनिटात बनवू शकता. तव्यावर छानपैकी तूप किंवा बटर लावायचं आणि त्याला व्यवस्थित एक साईडनी शेकून घ्यायचं. वरच्या साईडनी सुद्धा तूप लावून घ्यायचं किंवा बटर लावायचं आणि त्याला मस्तपैकी दाबून दाबून दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं. मस्त दोन्ही साईडने खरपूस क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण त्याला 1-2 मिनटासाठी शेकून घ्यायचं. तर आहे की नाही मार्केटसारखं एकदम हेल्दी रॅप बनून तयार. ही अंडा रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू. एन्जॉय. तुम्ही अंड्याचे बरेच प्रकार ट्राय केले असतील, परंतु आजपर्यंत अंडा टोस्ट कधी बनवला आहे का? नाही तर चला ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो ॲड करायचा. ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन काही भाज्या जसं शिमला, पत्तागोबीसुद्धा ॲड करू शकता. थोडीशी फ्रेश कोथिंबीर, आवडीनुसार मसाले, हळद, तिखट, थोडीशी जिरे पावडर, आवडीनुसार मीठ ॲड करायचं आणि 2 अंडेसुद्धा फोडून ॲड करायचे. ह्या ठिकाणी तुम्हाला अंड्याचा येलो पार्ट जर स्किप करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. फुल ऑफ प्रोटीन, हाय ऑफ फायबर असा हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो. आणि हे दोन्ही अंडे असेच आपण मस्तपैकी अंड्याचं बॅटर बनवून तयार करायचं. थोडंसं 2 ते 3 चमचे दूध ॲड करायचं म्हणजे आपला अंड्याचा ब्रेकफास्ट एकदम छान फ्लफी असा बनून तयार होतो. बॅटर व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर एकजीव केल्यानंतर एक ब्रेड स्लाइड्स त्यामध्ये डीप करायची आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं बॅटर साईडचं तेही त्याच्या वरच्या साईडनी ॲड करायचं आणि त्याला दोन्ही साईडनी आपल्याला अंड्याच्या ह्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं. सर्व भाज्या व्यवस्थित त्यावर लागल्या पाहिजे. अंड्याचं बॅटरसुद्धा त्यामध्ये छानपैकी सोक झालं पाहिजे असं आपण त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एका पॅनला बटर लावून हे आपण जे ब्रेड स्लाइस होता सोक करून घेतलेला तो ॲड करायचा. उरलेलं बॅटरसुद्धा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडनी थोडं करून ॲड करायचं. ॲड करत राहायचं जोपर्यंत आपलं सर्व बॅटर संपून जात नाही. तुम्हाला जर एकापेक्षा जास्त ब्रेड स्लाइसवर ॲड करायचं असेल तर तुम्ही कमी बॅटरसुद्धा ॲड करू शकता. मी थोडं करून सर्व बॅटर एकाच ब्रेड स्लाइसवर ॲड केलं होतं कारण मला ब्रेड जास्त यूज नाही करायचा होता, परंतु अंडे आणि भाज्या ह्या जास्तीत जास्त घ्यायच्या होत्या. त्यामुळे एकच ब्रेड स्लाइस खायचा होता, पण अंडी आणि भाज्या मात्र भरपूर प्रमाणामध्ये. तर आपल्या अंड्याच्या बॅटरनी ब्रेडला तो पूर्ण कवर करून घेतलं. म्हणजेच खूप कमी कार्ब्स आहेत आणि भरपूर जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन आहेत. ही मसाला अंडा टोस्ट रेसिपी फक्त 2 मिनिटांमध्ये बनून तयार होते. झाला की नाही तुमचा नाश्ता सुपर इझी. एन्जॉय. थँक्यू. रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो. त्यातल्या त्यात सकाळच्या घाईमध्ये तो झटपट बनणारा पाहिजे आणि खास म्हणजे तो घरातल्यांसाठी पौष्टिकसुद्धा पाहिजे. तर अशा घाईच्या वेळेस तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. फक्त 5 मिनिटांमध्ये बनून तयार होतो आणि भरपूर पौष्टिकसुद्धा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. ह्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. जे आपण रेग्युलर रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आपण 1 वाटी बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं. सोबतच दुसऱ्या बाउलमध्ये आपण 2 अंडीसुद्धा फोडून घ्यायची. जर तुम्ही डाएटवर असाल आणि अंड्याचा पिवळा भाग जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तोही स्किप करू शकता. फक्त अंड्याचा व्हाईट पार्ट घ्यायचा. जर तुम्ही नाश्ता जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही गव्हाचं आणि अंड्याचं प्रमाण हे कमी जास्तसुद्धा करू शकता. जेवढी क्वांटिटीमध्ये नाश्ता बनवायचे त्यानुसार गव्हाचं आणि अंड्याचं प्रमाण तुम्ही वापरायचं.
ज्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच बाउलमध्ये आपण फोडून घेतलेली अंडी टाकून घ्यायची आणि सोबतच आपल्याला आवडतील त्या भाज्यासुद्धा आपण या बॅटरमध्ये ॲड करायच्या। मी फक्त ह्या ठिकाणी एकदम बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि किसून घेतलेलं गाजर आणि एकदम बारीक बारीक कट केलेली शिमला मिर्च, ह्या ठिकाणी जर तुम्ही बीटरूटसुद्धा किसून ॲड केलं तरीही छान लागतं। बरेच जण ह्या ठिकाणी टोमॅटो किंवा पत्तागोबीसुद्धा किसून ॲड करतात। घरात मुलं ज्या भाज्या खात नाहीत अशा वेळेस ह्या अंडा पराठ्यामध्ये तुम्ही ह्या भाज्या मिक्स करा। भाज्या ॲड करून झाल्यानंतर काही साधे बेसिक आपल्या घरी अवेलेबल असलेले मसाले टाकून घ्यायचे, जसं की हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ। ह्या ठिकाणी जर तुम्हाला गरम मसाला किंवा कोणताही तुम्हाला जो आवडतो तो मसाला तुम्ही ॲड करू शकता। तिखटाचं प्रमाण तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं। मीठसुद्धा आपल्या चवीनुसार ॲड करायचं आणि हे सर्व आपण अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। गरजेनुसार थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं। ह्या ठिकाणी एकदाच भरपूर पाणी ॲड नाही करायचं, नाहीतर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या बनतील आणि बॅटर व्यवस्थित मिक्स नाही होणार। त्यामुळे थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार करायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे। जसं आपण उत्तप्प्यासाठी कन्सिस्टन्सी करतो त्यानुसार, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, परफेक्ट असा आपला अंडा पोळा बनून तयार होईल। बॅटर रेडी झालेला आहे तर छानपैकी तुम्ही तव्यावर थोडंसं तेल लावून त्याला ग्रीस करा। सर्वात महत्त्वाचं, अंडा पोळीसाठी आपल्याला भरपूर तेलसुद्धा लावण्याची गरज नाही आणि ह्या ठिकाणी कोणताही नॉनस्टिक पॅन असण्याची सुद्धा बिलकुलही गरज नाही। तुम्ही रेग्युलर तव्यावर सुद्धा ही अंडा पोळी बनवू शकता। तव्यावर थोडंसं ऑइल टाकून त्याला ग्रीस करायचं आणि त्यावर आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण बॅटर ॲड करून त्याला थोडंसं पसरून घ्यायचं। ह्या ठिकाणी मी एकच अशी मोठी अंडापोळी बनवली होती। तुम्ही छोटी छोटी पॅनकेक साईजमध्ये अंडापोळी बनवली तर मुलांना दिसायलाही खूप छान वाटेल आणि खायलासुद्धा मजा येईल। आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही अंडापोळी बनवून घ्या आणि तव्यावर थोडंसं ऑइल ॲड करा आणि दोन्ही साईडनी एकदम खमंग असं भाजून घ्या। भरपूर प्रमाणात भाज्या वापरल्यामुळे, फायबर असलेला हा नाश्ता अंड्याचा वापर केल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा भेटणार। आपण कोणताही ब्रेडचा वापर केला नाही, त्यामुळे मैदासुद्धा आपल्या पोटात जाणार नाही। गव्हाच्या पिठामुळे भरपूर सारे कार्बोहायड्रेटसुद्धा भेटणार। तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की अंडापोळी दिसायला किती छान एकदम पराठ्यासारखी दिसतीये आणि बनवायला तर फक्त 5 मिनटं लागले। तर सकाळच्या घाईमध्ये हा नाश्ता परफेक्ट आहे। मी फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 अंडी वापरली होती, त्यामधून 5 अंडा पराठे बनून तयार झाले होते आणि तेही एकदम सॉफ्ट आणि झटपट। तर सकाळच्या घाईसाठी हा एक परफेक्ट नाश्ता रेसिपी आहे। तुम्ही ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। खूप सॉफ्ट अशी अंडापोळी बनून तयार होते। ऑमलेट ब्रेड खाण्यापेक्षा एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका। थँक्यू। मुलांना नाश्त्याला काय द्यावं हा नेहमीच प्रश्न पडतो। त्यांना नेहमीच काहीतरी फॅन्सी, काहीतरी वेगळं असं बनवून द्यावं लागतं। अशा वेळेस ही अंडा रेसिपी तुमच्यासाठी। ह्या ठिकाणी आपण ब्रेडचा आतमधला स्लाइस कट करून घेतला, मात्र साईडचे एजेस तसेच ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण अंड्याचं बॅटर फिल केलं, ज्याच्यामध्ये काही भाज्या कांदा, काकडी, टोमॅटो, शिमला ॲड केलेली होती, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हिरवी मिरची। वरच्या साईडनी थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि जो आपण कट करून घेतलेला स्लाइस होता तो पण त्याच्यावरती थोडासा प्रेस करून ठेवायचा आणि त्याला एका साईडनी शेकून घेतल्यानंतर थोडंसं बटर वरच्या साईडनी लावून त्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्तपैकी खरपूस असं शेकून घ्यायचं। ह्या नाश्त्याला आता वेगळं असं काही कोणती ब्रेड स्लाइस देण्याची गरज नाही किंवा कोणत्या चपातीच्या रॅपमध्ये सुद्धा त्याला गुंडाळून घेण्याची गरज नाही। असंच डायरेक्टली आपण मुलांना टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकतो। तुम्हाला ही झटपट रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा। थँक्यू। एन्जॉय। फक्त 5 मिनिटांमध्ये अंड्यापासून इझी, हेल्दी आणि टेस्टी अशी ब्रेकफास्ट रेसिपी बनवून तयार होते। तुम्ही ही रेसिपी ह्याआधी कधी बनवली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा। ही रेसिपी बनवण्यासाठी 2 अंडी
आपण एका बाउलमध्ये फोडून घ्यायची। ह्या ठिकाणी जर तुम्हाला अंड्याचा येलो भाग काढायचा असेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता। बरेच जण त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये अंड्याचा येलो भाग खात नाहीत, अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी फक्त अंड्याचा व्हाईट पार्ट घ्यायचा आणि त्यामध्ये काही आपल्या आवडीच्या भाज्या ॲड करायच्या। ह्या ठिकाणी मी कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च ॲड केली होती। तुम्ही किसलेलं गाजर, किसलेलं बीटसुद्धा ॲड करू शकता। थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करून काही सुके मसाले ॲड करून घ्यायचे, जसं हळद, लाल तिखट, तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता, त्यामुळे नाश्ता आणखीनच चटपटीत होतो। सर्व मसाले ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून हे एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं। फक्त 2च अंडे वापरून आपण 2 ते 3 जणांसाठी हा नाश्ता बनवू शकतो। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की अंडे आपल्या शरीरासाठी किती फायदेयुक्त आहेत। भरपूर प्रमाणात प्रोटीन आपल्याला अंड्यापासून भेटतं आणि रोजच्या डाएटमध्ये अंडे तर आपण इन्क्लूड केलेच पाहिजे। त्यासोबत जर आपण काही भाज्या पण ॲड केल्या तर आपल्या शरीराला फायबरसुद्धा भेटतील। आणि सर्वात महत्त्वाचं, घाईच्या वेळेस तर हा नाश्ता खूपच उपयुक्त, कारण की फक्त 5 मिनिटांमध्ये बनून तयार होतो आणि सर्व सामान तर घरामध्ये इझिली अवेलेबल पण असतं। सर्व मसाले अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक 2 ते 4 चमचे दूध ॲड करायचं। दूध ॲड केल्यामुळे हा जो नाश्ता आहे तो थोडासा फुलून येतो। अंडे छानपैकी फुलल्यानंतर ते खायलासुद्धा खूप टेस्टी लागतील। आज आपण अंड्याचं ऑमलेट बनवणार नाही आहेत, तर आज आपण अंड्यापासून अप्पे बनवणार आहोत। पहिल्यांदाच बऱ्याच जणांनी ही रेसिपी पाहिली असेल। अंड्याचे अप्पे खायला खूपच टेस्टी लागतात। त्यासाठी अप्पेपत्रामध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर अप्पेपत्रामध्ये पोर करायचं आणि व्यवस्थित जसे आपण अप्पे वाफवून घेतो त्याचनुसार हे सुद्धा आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित वाफवून घ्यायचे। अंड्याचे अप्पे बनायला फक्त 3 मिनटं लागतात आणि त्याची पूर्वतयारी करायला फक्त 2 मिनटं, तर 5 मिनटामध्ये अप्पे बनून तयार होतात। अप्पे एका साईडनी छानपैकी वाफून निघाल्यानंतर त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण उलटे करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा त्याला 2 मिनटं तसंच वाफून घ्यायचं आणि झटपट असे आपले अंड्याचे अप्पे बनून तयार आहेत। ह्याला तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता, चपातीसोबत किंवा नुसतेच असे सुद्धा खाल्ले तरीही खूप छान लागतात। सोबत टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी असं काही तुम्ही सर्व करू शकता। ही अंडा अप्पे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, एन्जॉय। तुम्हीसुद्धा एग लवर्स असताल तर ही एकदम सोपी अशी अंड्याच्या ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही तर ट्राय केलीच पाहिजे। त्यासाठी एका बाउलमध्ये 2 अंडी घ्यायची। जर तुम्हाला अंड्याचा येलो पार्ट स्किप करायचा असेल तर तुम्ही तो काढून टाकायचा। त्या ठिकाणी थोडंसं मीठ ॲड करायचं आपल्या चवीनुसार आणि थोडंसं ब्लॅक पेपर। ब्लॅक पेपरच्या ठिकाणी तुम्ही लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता आणि ह्याला छानपैकी फेटून घ्यायचं। जर तुम्हाला इच्छा असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं दूध ॲड करायचं, म्हणजे हे आणखीन छान फ्लफी बनतं। एका पॅनमध्ये तेल, तूप, बटर तुम्हाला आवडेल ते ॲड करायचं आणि ह्याच पॅनमध्ये आपण काही टोमॅटोचे काप व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे गोल गोल कट करून घेतलेले तेही ॲड करायचे। ह्या ठिकाणी टोमॅटोच्या ठिकाणी तुम्ही कांदा किंवा दुसरी कोणती पण भाजी वापरू शकता किंवा सर्व भाज्यांचं मिक्सचरसुद्धा आपण एक स्लाईस असं ठेवू शकतो। टोमॅटो सोबतच आपण थोडंसं बटर ॲड करायचं, म्हणजे छानपैकी टोमॅटो सॉफ्ट होतात आणि वाफून निघतात। आपण तयार करून घेतलेलं अंड्याचं जे बॅटर होतं ते ह्या ठिकाणी टोमॅटोच्या वरती पोर करायचं। जर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या वापरत असाल तर आणखीनच हेल्दी, रिच ऑफ फायबर्स आणि रिच ऑफ प्रोटीन असा आपला यम्मी नाश्ता तयार होईल। ह्या ठिकाणी वरच्या साईडला आपल्या घरी जी चपाती असते ती आपण ॲड करायची। जर तुमच्याकडे चपाती नसेल तर तुम्ही या ठिकाणी ब्रेडसुद्धा ठेवू शकता आणि त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं। 2 मिनटामध्ये एक साईडनी छानपैकी अंडे वाफून निघतात आणि त्याला लगेच आपण उलटं करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनी चपातीच्या साईडनी सुद्धा त्याला छानपैकी थोडंसं परतून घ्यायचं। वाटलंसं वरच्या साईडनी थोडंसं तूप किंवा बटर आपण ॲड करून घ्यायचं। छानपैकी चपाती खरपूस होईल तोपर्यंत 2 मिनटासाठी त्याला वाफून घ्यायचं। वरच्या साईडनी थोडीशी फ्रेश कोथिंबीर, आवडत असेल तर थोडंसं चीज ॲड करायचं, कारण की नाश्ता आणखीनच जास्त यम्मी बनतो। चीज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं। ह्या ठिकाणी तुम्ही चीज ग्रेट करून सुद्धा ॲड करू शकता किंवा माझ्यासारखं व्हिडिओमध्ये दाखवलेलं जे चीज स्लाईस असतात त्यालाच आपण असं कट करून घ्यायचं आणि ह्याला दुसऱ्या साईडने अशा प्रकारे रॅप बनवून घ्यायचा। हा एग व्हेजिटेबल रॅप
खूप सोप्पा आहे बनवायला, फक्त 2 मिनटं लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं, खूप हेल्दी घरात असलेल्या लेफ्टओव्हर चपाती किंवा फ्रेश चपातीमध्ये आपण असा हा अंडा रॅप बनवू शकतो. सर्वांनाच नक्की खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ग्रीन चटणी असो किंवा टोमॅटो सॉस, त्यासोबत तुम्ही हे सर्व्ह करू शकता. गरम गरम खा आणि एन्जॉय करा. थँक यू. फक्त 1 मिनिटाची अंडा फ्राय रेसिपी. कितीही घाई असली तरीसुद्धा बिना नाश्त्याचं तर तुम्ही आता जाणारच नाही. तर त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका छोट्या पॅनमध्ये किंवा तुमच्याकडे तवा असेल, मोठा पॅन असेल, तोही तुम्ही वापरू शकता. थोडंसं तेल ॲड करायचं आणि 2 अंडी अशी डायरेक्टली त्या पॅनमध्ये फोडून घ्यायची. येलो पार्ट जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तो काढूही शकता. आणि वरच्या साईडनी थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं. लाल तिखटही करू शकता आणि ब्लॅक पेपरसुद्धा. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यामध्ये ॲड करा. थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी ब्लॅक पेपर आणि लाल तिखट दोन्हीही स्प्रिंकल केलं होतं. आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं. ह्या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आणि बस 2 मिनटं एका साईडनी त्याला वाफून घ्यायचं. दुसऱ्या साईडनी पलटण्याची सुद्धा गरज नाही. आणि 2 मिनटाच्या आत आपलं अंडा फ्राय बनून तयार आहे. हे आपण असंही खाऊ शकतो किंवा एखाद्या ब्राऊन ब्रेडसोबत एन्जॉय करा. थँक्यू. अंड्याचे तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला अंड्यासाठी काहीतरी वेगळं असं ब्रेकफास्टसाठी खायचं आहे, तर त्यावेळेस हे अंडा सँडविच खास तुमच्यासाठी. त्यासाठी एका ब्रेडच्या स्लाईसला ग्रीन चटणी लावून घ्यायची. जी आपण नेहमीच्या सँडविचसाठी पुदिना आणि कोथिंबीरची बनवतो तीच ही चटणी. त्यावरती बॉइल्ड एगचे असे गोल गोल काप करून ॲड करायचे. ह्या ठिकाणी तुम्हाला येलो पार्ट स्किप करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. वरच्या साईडनी थोडंसं ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पूड, थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे अंड्यालासुद्धा छान अशी चव येते. वरतून चीज स्लाईस किंवा तुम्ही तो पार्ट स्किपही करू शकता. आणि त्यावरती परत एक ब्रेडची स्लाईस ठेवून चटणी लावून आपल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकायच्या. ह्या ठिकाणी कांदा, टोमॅटो आणि काकडी ॲड केली होती. वरच्या साईडला सुद्धा थोडंसं ग्रीन चटणी लावायची आणि त्याला असंच हाताने एकदम छानपैकी प्रेस करून घ्यायचं. ग्रीन चटणीमुळे आणखीनच छान अशी या सँडविचची टेस्ट येते. नुसतं बॉइल्ड एग खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. काहीतरी चटपटीत असं बनवून खायचं असेल तेव्हा हे झटपट बनून तयार होणारं अंडा सँडविच तुम्ही ट्राय करू शकता. मस्तपैकी तव्याला तेल, तूप, बटर लावायचं आणि त्याला दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं. बऱ्याच वेळेस सँडविच कट करताना आतमधलं सगळं फिलिंग बाहेर येतं. त्यावेळेस अशा प्रकारचं झिगझॅग कटिंग असलेला चाकू जर तुमच्याकडे असेल तर सँडविच, रॅप काही कट करायचं असेल तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि छानपैकी आपल्या सँडविचला कट करून घ्यायचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फिलिंगसुद्धा किती छान आणि यम्मी टेम्पटिंग असं आपलं सँडविच आहे. थँक्यू. एन्जॉय.